पाश्चिमात्य संगीत ताल व सुरांवर आधारित घोष भारतीय मनाला भावणार नाही हे ओळखून संपूर्ण भारतीय रागदरीवर आधारित केदार, भूप, आसावरी आदी रागांवर संघाच्या घोषातील सुरुवातीच्या सुरावटी होत्या. संघाच्या घोषवृंदाला आजचे स्वरूप देण्याचे अतिशय अवघड काम अखिल भारतीय घोष प्रमुख श्री सुब्बू श्रीनिवासजी यांनी केले. सुब्बूजी स्वतः उत्कृष्ट दंड संचलन करीत. परेड चालू असताना अतिशय सहजपणे ते 15 ते 20 फूट उंचीवर दंड फेकून लीलया झेलत. विविध पद्धतीने दंड चालविण्याच्या त्यांच्या कौशल्याने दर्शकही मंत्रमुग्ध होत असत. वाद्यांच्या निर्मितीसाठी तसेच संघ स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी संपूर्ण देश पालथा घातला. ते अनेक गायक, संगीतकार, वादक व संगीत अभ्यासकांना भेटले. अनेक पारंपरिक वाद्यांमध्ये भारतीय सुरावटीला योग्य असे बदल करून त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक संघासाठी एक अतिशय उच्च दर्जाचा घोषवृंद तयार केला.